नीट एक्झाम संदर्भात जी कारवाई करण्यात आली, संपूर्ण महाराष्ट्रात ही कारवाई चालू आहे. लातूर असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल. आता ती कारवाई जी आहे ती अनेक दिवसापासून पुण्यात देखील सुरू आहे. याचे धागेदोरे जे आहेत ते पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे ते विखुरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी वाघोलीपासून हे जे कनेक्शन सुरू झालं होतं त्या ठिकाणी मनीषा वाघमारेला, एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलं होतं. आणि आज साधारण त्याच्यानंतर 4 दिवस उलटून आता या ठिकाणी तिच्या नवऱ्याचे जे हे ठिकाणी डेंटल क्लिनिक आहे, डॉक्टर संजय वाघमारे यांचं, त्याला या ठिकाणी सीबीआय कडून या ठिकाणी छापेमारी जी आहे ती 2 दिवसापासून सुरू आहे. आणि त्याला या संपूर्ण कारवाईला जे आहे ते सामोरं जावं लागत आहे. कारण जर आपण पाहिलं तर याचे जे कनेक्शन आहे ते अगदी दिल्ली आणि संपूर्ण भारतापर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. हे जे सध्या मी आता ह्या क्लिनिकमध्ये आहे, हे पुण्यातील बिबीवाडी परिसरात असणारं हे क्लिनिक आहे. या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून सातत्याने जी आहे ती चौकशी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून केली गेली. आणि यानंतर आता हे सध्या क्लिनिक जे आहे ते बंद अवस्थेत आहे. मात्र या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज असतील, जो काही डेटा असेल सीसीटीव्हीचा, तो देखील या ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे. सोबतच जी मनीषा वाघमारे जी आरोपी आहे या संपूर्ण प्रकरणात, तिच्या नवऱ्याचं हे क्लिनिक आहे. आणि या ठिकाणाहून देखील असं काही जे ऑपरेट झालंय का, क्वेश्चन पेपर ज्या लीक झाल्यात त्याचं ऑपरेशन या ठिकाणाहून काही झालंय का, या ठिकाणी त्याचं ऑपरेट काही करण्यात आलंय का, असा संशय व्यक्त करत या ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून जी आहे ती या ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सोबतच डॉक्टर संजय वाघमारे यांची देखील जी चौकशी आहे ती सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. कारण या ठिकाणाहून जे काही व्यवहार या संदर्भाचे आर्थिक व्यवहार पार पडलेत का, अशी शक्यता जी आहे ती वाटते आहे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना. आणि त्यामुळेच या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता नेमकं या प्रकरणात काय काय घडतंय अजून ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जे आहेत ते मनीषा वाघमारेचे जे संबंध होते ते थेट जो आरोपी याच्यात पकडला गेला कुलकर्णी नावाचा, त्याच्याची याचं साधम्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच जो अहिल्यानगर मधून जो धनंजय लोखंडे नावाचा जो आरोपी पकडला होता त्याचे थेट संबंध ह्या मनीषा वाघमारेशी होते. आणि तिच्या पतीचं हे क्लिनिक आहे पुण्यातील बिबीवाडी भागामध्ये. आणि या ठिकाणी आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील त्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यात आले. आता संपूर्ण या प्रकरणात पुढील कारवाई होईल ती सुरू आहे, त्याचा तपास सुरू आहे. या संपूर्णचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कॅमेरामन रोहित वनकटसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.